मग विश्वामित्राने हरिश्चंद्र राजा आपल्या राज्याच्या बाहेर निघल्याच्या नंतर सूर्याला आज्ञा केली की हे सूर्यनारायणा, तुझा असणारा पराक्रम या ठिकाणी दाखव. तुझ्या काही 12 कळा आहेत, 12 कळ्या सूर्य तापतो म्हणतात ना, ते असणारे या ठिकाणी तापण्याचं काम कर, अशी आज्ञा त्या ठिकाणी विश्वामित्रानं सूर्यनारायणाला दिली. तीव्र तपे वासर म्हणे पाषाण उलती उष्ण धरणी पक्ष केले सर्व करपोली उदक मेदिनी आसेना. सूर्याला आज्ञा होताच त्या ठिकाणी सूर्य एवढा 12 कळ्याने तापू लागलेले आहेत. पाषाण असणारे त्या पृथ्वीवर जेवढे काही खडे आहेत, दगड आहेत, पाषाण आहेत, त्या पाषाणाच्या लाह्या होऊ लागल्या. सर्व वृक्ष असणारे त्या ठिकाणी तळपून राख झालेले आहे, वाळून जाऊ लागलेले आहेत. अशी अवस्था त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. वरुणास सांगे विश्वामित्र उदक ठेवू नको आज मात्र समीरा तू होई स्थिर नको येऊ यावरी. मग त्या ठिकाणी वरुणालाही आज्ञा दिली, वरुणा वर्षाव तुझा बंद कर, पाऊस पडायचं बंद कर, अशा प्रकारची आज्ञा दिलेली आहे. आणि पाण्यालाही आज्ञा दिली, तू या ठिकाणी सुकायचं काम कर. अशा प्रकारे कोणीही माझ्या आज्ञेशिवाय या ठिकाणी पावसाचा थेंब पडणार नाही किंवा माझ्या सत्तेशिवाय वाराही हलणार नाही. त्या वाऱ्यालाही सांगितलं तू या ठिकाणी माझ्या आज्ञेशिवाय या ठिकाणी यायचं नाही, मी जसं करीत आहे त्याप्रमाणे तुम्ही वागायचं, असं विश्वामित्र त्या ठिकाणी सांगू लागला. वृक्षास फळ नाही सूर्य तीव्र तपे पायी सराटे पसरले मई वाट काही दिसेना. हो, त्या ठिकाणी काय झालेलं आहे, वृक्ष बल्ली त्या ठिकाणी जळून गेलेले आहेत, वृक्षाला फळ नाही. हो, सर्व वाटेवर सराटे पसरलेले आहेत, काठी पसरलेले आहेत. अशी अवस्था त्या ठिकाणी विश्वामित्राने केलेली आहे. उष्णे तपली मही अत्यंत शेषाचाही माता पळत तळव्याची आग माता आगेत त्रसेने जात प्राण तयाचे. हो, प्रकार असं ऊन पडलेला आहे, सर्व उष्णता वाढू लागलेली आहे. पाय जर जमिनीवर ठेवला तर पाय जळून जातील अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. एवढं प्रकार असणारं ऊन सूर्यनारायण तपू लागलेलं आहे. तिघे तापली उष्णे करुण तोंडी खरस आली दाटून उदक विर जाती प्राण तिघाचे हिते दवा. हे तिघ जण असणारे वाटेनं जाऊ लागलेले आहेत, पाय पुळू लागलेले आहेत. अवस्था अशी झाली, त्या ठिकाणी पाणी आटलेलं आहे, तोंड सुकलेले आहेत, तोंडावर खरबड आलेली आहे. अशा प्रकारची अवस्था त्या तिघांचीही झालेली आहे. असं असणारी सत्व परीक्षा त्या ठिकाणी विश्वामित्र ह्या तिघांचीही होऊ लागलेली आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. बस. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. तिघे जने मागती जात उष्णे तयाचे अंगत करपत माते पाणी पाणी म्हणत रोहिदास ते दवा. असो, गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन ऐकणारे भाविक भक्त यांना वंदन करून सूचक व वाचक यांना नमस्कार करून कथेला सुरुवात करूया. कथेचा परिहार असा आहे भाविक हो. हरिश्चंद्र राजा आणि तारामती राणी आणि त्यांचा असणारा रोहिदास बाळ, ते असणारी त्यांचं जे काही राजधानी आहे, जे काही राज्य आहे, ते सोडून त्या ठिकाणी निघालेले आहेत. विश्वामित्राच्या आज्ञेनुसार गाव सोडून बाहेर निघाले. त्यावेळेस असणारं विश्वामित्राच्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी वरुण राजाला आज्ञा केली, पाऊस पडायचा नाही. सूर्याला त्या ठिकाणी सांगितलं, तुझं जेवढं तेज आहे तेवढ्या धरणीवर सोड. 12 कळी असा सूर्यनारायण त्या ठिकाणी तपू लागला. वाटेने जात असताना रोहिदास बाळ आपल्या आई बापांना त्या ठिकाणी हाका फोडू लागला, ओरडू लागला, आई बाबा मला खूप तहान लागले. असा असणारा रोहिदास बाळ विव्हळ होऊ लागला. कोरड तोंडास पडत बाळ झाला मूर्छागत वर्तला थोरा कांत माय बापास ते वेळी. किती त्या ठिकाणी असणारा आणि दुर्दशा झालेली आहे. अहो, त्या ठिकाणी ऊन नाही, कसलाही त्रास न सहन करणारे, का त्यांच्या
दृष्टीस न पडणार आहे, त्यांच्या नखाला सुद्धा त्या ठिकाणी असणार माहीत नाही, ऊन माहीत नाही, पाऊस माहीत नाही, भूक माहीत नाही किंवा तहान माहीत नाही. पण अशी अवस्था झाली, लेकरू त्या ठिकाणी हाका मारू लागलं, आईबापांना त्या ठिकाणी अतिशय वाईट वाटलं. बारे पाणी नाहीये त्या सुपात आले राया ते कडे घेतले रोहिदासाते पायी रक्ते वाहती. त्यावेळेस आज्ञा विश्वामित्राची, विश्वामित्रानं पाण्याला सुद्धा सांगितलं पाणी कुठेही राहू नये, कारण तहान लागली तर पाणी पिण्यासाठी मिळू नाही अशी आज्ञा होती. पाणी सुद्धा त्या ठिकाणी राहिलेलं नाही, ऊन तपतय, रोहिदास बाळाला तहान लागली, पाणी मिळत नाही. त्यावेळेस असणार आणि राजा हरिश्चंद्र राजाच्या असणाऱ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहू लागले. रोहिदास बाळाला कडेवर घेतलं, पुढे काय करता उदका कारणे हरिश्चंद्र धावे रोहिदास गिरी कंदर आड सर्वर विहीर गंगा समग्र कोरड्या. सर्वत्र असणारा त्या ठिकाणी कोरडं पाडलेलं आहे. विश्वामित्रानं सांगितलं त्यानुसार कुठेही पाणी मिळत नाही, नदीत पाणी नाही, विहिरीत पाणी नाही, सर्वत्र असणारा त्या ठिकाणी सरोवर शोधले, तळे शोधले, पण कुठेही पाण्याचा तपास लागत नाही. पुढे काय करतात ऐका. उदक न मिळे कोरडे जाण आला मागे परतोन रोहिदास उदकाविन प्राण साडू पातसे. कुठेही पाणी मिळत नाही. हरिश्चंद्र राजानं सर्वत्र असणारं धुंडलं, सरोवरावर गेले, विहिरीवर गेले, पण कुठेही पाण्याचा पत्ता लागला नाही. शेवटी निराश होऊन हैराण होऊन असणारे हरिश्चंद्र राजा वापस आल्याने काय केलं. जवळ बैसोनी फणात वंदन पुत्राचे न्याहाळीत वारा गाली पुढे घेत हृदय धरित तयासी. जवळ त्या ठिकाणी आल्याबरोबर स्नेह आहे, दुःख वाटतंय, माया आहे, पण नविलाज आहे. लेकराला त्या ठिकाणी असणार हरिश्चंद्र राजानं आपल्या मांडीवर घेतलं, नरडं कोरडं पडलंय, पाणी मिळत नाही, पण त्या ठिकाणी असणार त्याच अंगावरच्या असणाऱ्या कपड्यानं आणि हरिश्चंद्र राजानं आपल्या त्या मुलाला वरा घालायला चालू केलं. गायशी पुढे पुढे चालत सावली नदीसे किंचित झाला थोरा कांत पक्षी रडती देखून या. त्या ठिकाणी कुठलाही सहारा राहिला नाही, झाडाला पान राहिलं नाही, पाऊसच नाही, ऊन पडलेलं आहे, सर्व असणारे झाड वाळून गेले, अशी अवस्था झाली. सावली सुद्धा मिळत नाही, सावली बसण्यासाठी नाही, तहान लागली, पाणी पिण्यासाठी नाही, अन्न खाण्यासाठी नाही, अशी अवस्था झाली. विश्वामित्र तव काय करत वृद्ध ब्राह्मण होऊन येत राया केले दंडवत मग पुसताला कोठोनी. नंतर त्या ठिकाणी असणारे विश्वामित्र ऋषी आले, परीक्षा भागायची, सत्व परीक्षा. हरिश्चंद्र राजा कसा आहे, उदार आहे. स्वप्नामध्ये असणार हरिश्चंद्र राजानं दान केलेलं असणारं राज्य आणि ते असणारा विश्वामित्रानं घेतलेलं आहे. विश्वामित्र नंतर त्या ठिकाणी परीक्षा बघण्यासाठी आले, म्हाताऱ्याचं रूप घेतलं, हातामध्ये काठी टिकीत असणारा आणि राजा समोर गेले. राजाला विचारलं, महाराज कुठून आला, कुणीकडे जायचंय, अशी असणारे त्या ठिकाणी चौकशी करू लागली. तो म्हणे माझी स्त्री गर्भिणी एक पुत्र आहे मज लागोनी तिघे अनवानी वनी पदक्षा दे आम्हा. ब्राह्मण म्हणतोय त्यांना, तो माझी बायकोन पोरं आणून हिंडायले, तुमच्या पायातले चपलांचे काढून द्या. विश्वामित्र आलाय ब्राह्मण होऊन. बोला. पद अक्षय देशील दाना तरी चुकतील यमयतनात ऐकताय वचनात तिघी दिलेल्या पदक्षया. हरिश्चंद्र राजांना विचारलं विश्वामित्र ऋषी, त्या ठिकाणी ब्राह्मणाचा वेश घेऊन आलेले, म्हाताऱ्याचं रूप घेतलेलं आहे. सांगितलं मला एक लहान मुलगा आहे आणि दुसरा असणारा आईच्या पोटामध्ये आहे, त्या ठिकाणी असणार आमच्या पायामध्ये घालण्यासाठी काहीही नाही, तर ते असणार तिघजण आहेत. तिघजणांना त्या ठिकाणी असणार तुमच्या पायातल्या तुमच्या असणाऱ्या चपला काढून द्या, एवढं त्या ठिकाणी असणार तुम्हाला पुण्य लागल आणि तुम्ही त्या ठिकाणी असणार स्वर्गामध्ये जाताल. त्यावेळेस असणार हरिश्चंद्र राजानं त्याच्याही मुलाच्या पायातली वाहन काढली, तिच्या असणाऱ्या राणीच्या पायातली काढली आणि स्वतःच्या सुद्धा पायातले पादत्राण काढले आणि तिघाला देऊन टाकले. ब्राह्मण गुप्त झाला येते तिघे अनवानी चालती पण ते
उष्णाने अंग करपते कैची ते सावली. बघा, माणूस म्हणतो मी काय पाप केलंय. आता ह्या राजानं काय पाप केले? राजा किती धैर्यवान आहे, किती शौर्यवान आहे, किती शांत आहे, किती संयमी आहे, किती राज्य दान करून त्या ठिकाणी असणाऱ्या विश्वामित्राचं समाधान झालं नाही. ऊन त्या ठिकाणी पडलेलं आहे, पाणी पिण्यासाठी मिळत नाही, झाडाला कुठं पान राहिलेलं नाही, त्यांच्या पायामध्ये जे काय चपला होत्या त्या सुद्धा असणाऱ्या विश्वामित्र ऋषीनं काढून घेतल्या. असं त्या ठिकाणी देवाला सुद्धा या ठिकाणी असणारं कर्मभोग चुकलेले नाहीत. आपण मानव आहेत, त्या ठिकाणी असणारा आपल्याला खेद होतो, पण असा देवा धर्मातला ऐकून त्या ठिकाणी माणसानं शहाणपणा अंगामध्ये आणायला पाहिजे. काही संकट जर आपल्यावर आलं तर त्या संकटाला पाठीमागे टाकायलाच पाहिजे, थोडं शांतच राहायला पाहिजे, कारण देवाधिकाला सुद्धा त्या ठिकाणी सोडलेलं नाही. पायाचे बोकसे निघाले ते जेते पडती पाऊले ते रुधिर पडले प्राण झाले कासावीस. त्यांचे प्राण कासावीस झाले. अवस्थाच तशी आहे. ऊन पडलेलं पायामध्ये चपला नाहीत, लाल त्या ठिकाणी असणारा विस्त जसा असतो तसे जमीन तापलेली, फोड आले पायांना, फोड येऊन त्या ठिकाणी फुटून गेले, रक्त वाहू लागलं. तशा अवस्थेमध्ये असणार रोहिदास बाळ हरिश्चंद्र राजा आणि तारामध्ये चालतं. बाळ खांद्यावर घेतलेसे मान टाकली रोहिदासे माते पाणी पारी मान तसे दोघे श्रमती ऐकता. आई बाप त्या ठिकाणी असणारा लहान मुलं एकुलतं एक आहे. पाणी म्हणून त्या ठिकाणी नरड्याला कोरड पडले. हरिश्चंद्र राजाच्या असणाऱ्या रोहिदास बाळानं त्या ठिकाणी मान खाली टाकलेली आहे. अशी अवस्था झाली. वारा नयचा मात्र करपून गेले शरीर कडो लागले अंबर अत्यंत उष्ण करून या. किती वाईट प्रसंग आहे, किती वाईट अवस्था आहे. त्या ठिकाणी असणारं ऊन लागू लागलंय. ऊन तर लागतंय, तहान तर लागली, पाणी पिण्यासाठी मिळत नाही, नरड कोरड पडलं. शेवटी असणार त्या लहान बाळाला त्या ठिकाणी किती सहन करणार, सहन होत नाही म्हणून त्या ठिकाणी असणारी बेशुद्ध अवस्था झाली. त्यावेळेस त्या ठिकाणी वारं पान सुद्धा हलत नाही, हवा सुद्धा त्या ठिकाणी असणारी आणि त्या रोहिदास बाळाला मिळत. मग विश्वामित्र ते वेळी पोई उदकाची वाटे घातली भोवती वृक्षाची सावली सुगंध वायू वाहत असे. अशी अवस्था झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा विश्वामित्र ऋषी वाटेत गेले. वाटेमध्ये जाऊन त्या ठिकाणी असणारी पानपोळी तयार केली. पानपोळी तयार करून त्या ठिकाणी असणारे झाडं सुशोभित लावलेले आहेत. वृक्ष असे घनदाट छाया त्या ठिकाणी तयार केलेली आहे. अशा अवस्थेमध्ये वाटेमध्ये येऊन बसले. जेते कुसुमाच्या शेजार रचिल्या सती नाना योजार भोगांगना सत्यजार रंभ्य तुल्या सती पै. अशा प्रकारचं असणारं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं. बाग बगीचा त्या ठिकाणी पुष्प आहेत, फळं आहेत, चांगली अशी झाडं आहेत. त्या ठिकाणी असणाऱ्या देवांगना रंभा उर्वशी दाशी असणारे त्या ठिकाणी असणारं आणि विश्वामित्र ऋषींनी तयार केलं. सत्व टाळावयात याचे उपाय करी नाना परीचे परी धन्य सत्व हरिचंद्राचे नटळे साचे सर्वथा. कितीही प्रयत्न केले विश्वामित्र ऋषींना. कोणते प्रयत्न केले? हरिश्चंद्र राजाच्या सत्वाची परीक्षा घ्यायची, सत्व हरण करायचंय, पण कुठलाही त्या ठिकाणी असणारा सामोरे गेले, काही केलं तरी हरिश्चंद्र राजा हा सत्वाला ढळत नाही. अशा त्या ठिकाणी असणारा विश्वामित्र ऋषी प्रयत्न करतात, पण राजा हरिश्चंद्र राजा त्या ठिकाणी आपलं सत्व आणि जाऊ देत नाही. उदक घेऊन त्वरित विश्वामित्र समोर जात मने श्रमला बहुत उदक पान कराहे. त्यावेळेस असणारा हरिश्चंद्र राजा वाटेनं चालते, ऊन लागतंय, तहान लागलेली आहे, पायात फोड आलेले. विश्वामित्र ऋषीनं थंड गार पाणी त्या ठिकाणी घेतलं आणि समोर विश्वामित्र ऋषी आणि हरिश्चंद्र राजाच्या समोर गेले. म्हणले, महाराज तुम्ही त्या ठिकाणी खूप थकलेले आहात, ऊन पडलेलं आहे, तुम्हाला तहान लागले असेल, पाणी घ्या. चला पोयाश्रमात विश्वामित्र पावला तेत हरिश्चंद्र मने यथार्थ तुम्ही बोलता दिजवरा. त्यावेळेस असणार विश्वामित्र ऋषी असणारे त्या ठिकाणी आणि हरिश्चंद्र राजाला त्या आश्रमामध्ये घेऊन गेले.
त्यावेळेस असणारा आणि हरिश्चंद्र राजा म्हणले महाराज तुम्ही कोण आहात काय करतात अशा प्रकारचे विचारू लागले. जेने पोईचे उदक घेतले त्याचे पुण्य सर्व गेले, ज्यांना सत्री जेविले त्याचे सरले सुकृत. त्यावेळेस असणार समजलं आणि समजल्याच्या नंतर असणारा राजा हरिश्चंद्र विचार करू लागला. म्हणले महाराज तुमचं पाणी कसं आहे, तुम्ही या ठिकाणी असणारी सोय कशी केलेली आहे, पानपोळी म्हणजे त्या ठिकाणी असणार तुम्ही पाणी दान करीत आहात अशा प्रकारचं असणारं विश्वामित्र ऋषींनी सांगितलं. विश्वामित्र ऋषींनी सांगितल्याबरोबर हरिश्चंद्र राजा म्हणले या ठिकाणी असणार जर त्या ठिकाणी पानपोळीचं पाणी पिलं तर त्या ठिकाणी असणार किंवा अन्न कोणतं अन्न अन्नदान अन्न सत्र ज्या ठिकाणी घातलेलं आहे त्या ठिकाणी जर अन्न सेवन केलं तर सर्व असणारा आपण जे काही पुण्याचा संग्रह आपल्याकडे जो असणारा पुण्याचा संचय आहे तो असणारा निघून जातो. आयशे बोलून हरिश्चंद्र पुढे जात सत्व समुद्र उदक न घे मात्र शांत धीर महाराज तो. अशा प्रकारचा असणारा हरिश्चंद्र राजा आहे. हरिश्चंद्र राजा असणारा औदार्यवान आहे, कीर्तिवान आहे आणि यशवंतवान अशा प्रकारचा असणारा राजा सार्वभौम हा राजा आहे. त्या ठिकाणी प्रजेला आनंदामध्ये सुखामध्ये सांभाळलेलं ज्यावेळेस असणारा हरिश्चंद्र राजा आणि आपलं राज्य सोडून निघाला त्यावेळेस असणारे सर्व रडले. असा असणारा हरिश्चंद्र राजा त्या ठिकाणी ठाम मताना असणारा आणि तो असणारी पानपोळी जी घातलेली होती ते पाणी सेवन न करता असणारा पुढे निघून गेले. तो मागून आली तारामती ब्राह्मण म्हणे तो मासती तू श्रमलेचा श्रमाप्रती चाल माते माझी या. हरिश्चंद्र राजा असणारे समोर निघून गेले. पाठीमागून असणारी तारामती राणी आलेली आहे. तारामती राणीला असणारा त्या महाराजांनी ते पानपोळी घातलेली विश्वामित्र ऋषीने म्हणले राणे तू असणारी थकून गेलेली आहेस, खूप ऊन तानामध्ये भागलेली आहेस, या ठिकाणी पाणी पिण्यासाठी मी तयार केलेलं आहे. मग ती बोलती वाणी मी रायाची हरिश्चंद्राची राणी पोई पिना पाणी हितव स्वप्नी घडेना. त्यावेळेस हरिश्चंद्र राजाच्या असणाऱ्या तारामती राणीनं सांगितलं माझे असणारे पती हरिश्चंद्र राजा त्यांचं असणार आणि ते जसे बोलतील जसे वागतील तसं मी करणारी आहे. माझ्या राजा हरिश्चंद्राने या ठिकाणी पाणी सेवन केलं नाही, या पानपोळीचं पाणी मी कधीही सेवन करणार नाही अशी तारामती राणी बोलू लागली. जाईल तरी जाव प्राण परिमीन करी उदक पाश्रा प्राशन मग मायेचा हरिश्चंद्र करून आश्रमी ब्राह्मण बैसविला. सांगितलं तारामती राणीनं माझ्या असणाऱ्या पतीची आज्ञा झाल्याशिवाय मी कुठलंही कार्य करीत नाही. त्या न्यायाप्रमाणे असणारे मी पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही. माझा जीव जरी गेला तरी या ठिकाणी हरकत नाही, पण मी पाणी पिणार नाही. त्यावेळेस विश्वामित्र ऋषीने त्या ठिकाणी असणार आणखीन एक कृत्य करून दाखवलं. मायावी असणार त्या ठिकाणी असणारी निर्मिती कुणाची केली? हरिश्चंद्र राजा त्या ठिकाणी निर्माण केलं. नाना परीचे उपचार भोगित असे हरिश्चंद्र तारामती समन विप्र पहिलं तुझा व्रतार पाहे पा. असणार अशी परिस्थिती निर्माण केली त्या ठिकाणी की हरिश्चंद्र राजा अत्यंत त्या ठिकाणी असणारा सुखामध्ये आहे, सर्व असणारे उपभोग घेत आहे. दैदिप्यमान असा राजा त्या ठिकाणी तयार केला आणि विश्वामित्र ऋषीने त्या असणाऱ्या ब्राह्मण रूपी विश्वामित्राने असणारा तारामती राणीला सांगितलं तू काय म्हणलीस? म्हणले माझा पती जे करीन ते मी करण्यासाठी तयार आहे. बघ म्हणले आता तुझा असणार हरिश्चंद्र राजा काय करतो. त्यावेळेस तारामती राणी काय बोलल्या आहेत? पाचारी तो तुझ पायी चाल आश्रमा लवलाई येरी मने आयष्य कदेई नगड राया आसपासोनी. सांगितलं हरिश्चंद्र राजा त्या ठिकाणी ऐश्वर्या संपन्नामध्ये मग्न झालेला आहे. सर्व त्या ठिकाणी सुख उपभोग घेत आहे, आनंदामध्ये आहे. त्यावेळेस तारामती राणीनं सांगितलं म्हणले हे महाराज कदापिही घडणार नाही. अशा प्रकारचा असणारा माझा पती कधीही करणार नाही. राजा हरिश्चंद्र राजा असा कधीही होणार नाही असं तारामती राणी बोलू लागली. शेष सांडिल प्रतवी भार मर्यादा स्वडील समुद्र परिसत्वन सांडे हरिश्चंद्र पोई द्वार प्रवेशना. कधीही हे घडणार नाही म्हणले. त्रिकाला बाधित असत्य म्हणले हे सत्य कधीच होणार नाही. कारण त्या ठिकाणी असणारा एखाद्या वेळेस असणारा हा समुद्र जो आहे
समुद्र कधीही मर्यादा सोडित नाही, पण समुद्र त्या ठिकाणी असणारा मर्यादा सोडून देईल अशा प्रकारचं घडू शकेल म्हणले महाराज. पण माझा राजा हरिश्चंद्र आणि कधीही सत्व त्या ठिकाणी सोडणार नाही, सत्वाला त्या ठिकाणी हानी पोहोचू देणार नाही, असं तारामती राणी बोलू लागली. तारामती पुढे जात ब्राह्मण म्हणे मनात, धन्य माऊली अद्भुत सत्वईचे पयासे. अशा प्रकारचं असणारा तारामती राणी त्या ठिकाणी बोलली. तारामती राणीला त्या ठिकाणी विश्वास पटला नाही. खरोखर असणारा राजा हरिश्चंद्र आपला पती कसा आहे हे पतिव्रतेलाच माहिती असतं. पतिव्रता म्हणजे पतीचा अनुसरून जी कार्य करते आणि ती पतिव्रता असते. पतिव्रतेनं ठामपणे सांगितलं म्हणले कधीही माझा असणारा हरिश्चंद्र राजा सत्वाला तडा जाऊ देणार नाही. अशा प्रकारचा राजा हरिश्चंद्र आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा विश्वामित्र जो काही ब्राह्मण रूपी झालेला होता त्याचे शब्द न ऐकता राज आणि तारामती राणी तडक निघून गेले. विश्वामित्र त्या ठिकाणी असणारे विचार करू लागले. म्हणले खरोखरच असणारे म्हणले हरिश्चंद्र राजाची तारामती राणी आहे म्हणले. अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी आणि बोलू लागले.